व्यवस्थेवरती सुद्धा सरकारचा दबाव आहे असं वाटतं. आता न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, त्याबद्दल काही भाष्य केलं तर ते अलीकडच्या काळात अवघड आहे. त्यामुळं तुमच्या मनात जे आहे तेच जनतेच्या मनात आहे. ही शंका लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. इतके वर्ष मग काहीच नव्हतं तर इतके वर्ष केस चालण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळं याच्यावर कोर्टाचा अवमान होईल असं बोलणं हे शक्य नाही, पण निकाल झालाय ही वस्तुस्थिती आहे. सांगली जिल्ह्यातील काल भाजपमध्ये प्रवेश झालेले आहेत. काल मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला होता, असं म्हणले की भाजपमध्ये एक मोठा अनेक प्रवेश सांगली जिल्ह्यात होणार आहे, तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे. ते त्यांनाच विचारायला पाहिजे ना. आमच्या जिल्ह्यात बरेच मोठमोठे नेते आहेत, मी एकटाच नाहीये. त्यांना काय गळ टाकून बसलेले बरेच 3 पक्ष आहेत महाराष्ट्रात गळ टाकून बसलेले. त्यामुळं आता तिकडे जायची, सत्तेत जायची प्रथा सुरू झालेली आहे, नवीन पद्धत सुरू झालेली आहे. त्यामुळं त्यांच्या दृष्टीनं माझी तर विनंती आहे त्यांना की राज्य चालवण्याला त्यांनी जास्त महत्व द्यावं. आता सत्ता 238 आमदार आलेले आहेत, त्यामुळे अधिक अपेक्षा करण्याची गरज नाही. त्यामुळं त्यांनी राज्य चांगलं केलं तर यापेक्षा चांगली परिस्थिती त्यांची निर्माण करू शकतात ते. पण राज्य चालवताना अनेक चुका अलीकडच्या काळात होत आहेत आणि त्या हळूहळू लोकांच्या समोर यायला लागलेल्या आहेत. जसा हा नान्नीचा प्रकार आहे, नान्नीची घटना, राज्य सरकारने पूर्ण ताकदीनं या घटनेत इथं हत्ती राहील इथं यासाठी भूमिका बजावायला हवी होती असं मला वाटतं. तुमच्या भाजप प्रवेशाला कुठेतरी पूर्णविराम मुख्यमंत्र्यांनी दिलाय. त्यांना काय अर्ज कोणी केलं होतं का कळतच नाही. आता तुम्हीच त्यांना प्रश्न विचारताय म्हटलं त्याला उत्तर देणं त्यांना नाईलाजाने आवश्यक आहे. ते कसे म्हणतील की हे येणार आहेत, हे येणार नाही ते. आता तुम्हीच प्रश्न जर विचारला तर ते बिचारे मुख्यमंत्री तरी काय म्हणणार. त्यामुळे त्यांनी दिलं उत्तर. ठीक आहे.